भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे, नासी कोडी सकळही, घरी दारी वसे हरी, घरी दारी वसे हरी, विश्वांबरी भावजा, हिंडे तया मागे पुढे, नासी कोडे सकळही, निळा मने संदेह नाही, निळा मने संदेह नाही, भक्ता पाही या परी, हिंडे तया मागे पुढे, नासी कोडी सकळही, महायोग पीठे तटे विमरत्या, वरम पुंडरी काय दातुं मुनींद्रै, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजी पांडुरंगं, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीची आई, माझी 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 पांडुरंगाकृ प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे अत्यंच कृपादानी, एकतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, अद्यत्रय जननी देवाची, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता, आलो रामदूता, तुमा आलो रामदूता, तुमा आलो रामदूता, तुमा आलो रामदूता, तुमा आलो तुम्हारा
शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडी तया मागे पुढे नासी कोडी सकळही मुक्त कैवल्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असलेले भगवान श्री तुकोबर आहे आधी सर्व संत मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोतेचे मायबापांना विनम्र अभिवादन करून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ विठाला विठा प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग निळोबरायचा आहे या अभंगाचा सरळ भावाचा जर पाहिला तर माझे निळोबराय म्हणतात माझ्या देवाला काय आवडत आहे का भाविकाची आवडी देवा माझे भाविक देवाला आवडतात आणि आवडल्यामुळे तो देव काय करतो तर ऐका करी सेवा निज प्रीती निज प्रीतीनं तो देव सेवा करतो कुणाकुणाची सेवा केली आपल्याला सर्वांना उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्त दिकोनी या 18 संतांच्या घरी देवानं सेवा केली आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचंय पण ऐका निळोबाराय म्हणतात माझ्या देवाला भाविक आवडतात आणि आवडल्यामुळे परिणाम काय करतो तर करी सेवा निज प्रीती महाराज नेमकी सेवा करतो पण कशी करतो तर महाराज म्हणतात हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळही तो काय करतो भक्तांच्या मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अगाध निवाराया प्रत्येक माझ्या भक्ताच्या पाठीमागं तो पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि समोर सुद्धा उभा आहे का हो महाराज त्या देवाला आणण्याकरता नेमकं लागतं तरी काय तर महाराज म्हणतात तो तुमच्या घरी यायला तयार आहे दारी यायला तयार आहे फक्त एकच करावं लागतं विश्वांबरी भावजा एकदा अंतकरणामध्ये भाव आला की घरी दारी वसे हरी तो आपल्या घरामध्ये येतो आणि तो आपल्या दारामध्ये येतो पण कधी येतो मायबाप तर ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये भाव म्हणजे देवाविषयी प्रेम उत्पन्न होतं ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही महाराज देवाला काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची माझ्या देवाला काहीच लागत नाही तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात कुठले आहात याच्याशी काही घेणं देणं नाही स्त्री आहात का पुरुष आहात याच्याशी काही संबंध नाही फक्त अंतकरणातून देवाला भावाने आवाज दिला की तो देव येण्याकरता तयार आहे कबीरदास महाराज म्हणतात ना भाव का बुका हो मै बस भाव हे एक सार है भाव का बुका हो मैं बस भाव हे एक सार है भाव से मुझको बजे तो भव से बेड़ा पार है भव से बेड़ा पार है या जगामध्ये सगळ्यात मोठा काय असेल तर त्याचं नाव भाव आहे महाराज म्हणतात एकदा का तुमच्या अंतकरणात भाव आला की देव काय करतो तर घरी दारी वसे हरी आणि विश्वांबरे भावजा ठीक आहे निळोबाराय कळाला आम्हाला तर निळोबाराय म्हणतात नाही एवढं कळालं आणि जर पटत नसेल तर भक्त होऊन बघा निळा मने संदेह नाही आणि भक्ता पाही या परी काय करतो एकदा का तुम्ही भक्त झालात की भक्त झाल्याबरोबर हिंडे तया मागे पुढे अन्नासी कोडे सकळही असा अभंगाचा सरळ भावात तुमच्या पुढे मांडला अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा आग्रह नाही जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरारी घेतात तसं मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तोडका मोडका याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण अव्याहतपणे काकडा भजन असेल हरिपाठ असेल या अव्याहतपणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी पुष्प समस्त गावकरी मंडळ हैवतपूर यांच्या वतीनं आजची आलेली ही सेवा या सर्वांना धन्यवाद देऊ आणि कीर्तनाला सुरुवात विठाला विठा अभंग आहे निळोबारायचा निळोबाराई या अभंगाद्वारे देवाची आवड सांगतात ऐका देवाची आवड प्रतिपादन करत असतात शास्त्रानं 3 वर्ग सांगितले त्या 3 वर्गाचं चिंतन करण्याकरता तुमच्या समोर आहे ऐका काही ना काही कोणाला तरी आवडत असतं आज निळोबाराय देवाची आवड प्रतिपादन करतात शास्त्रात 3 वर्ग सांगितले जातात एक सामान्य जीवाची आवड दुसरी आहे संतांची आवड आणि तिसरी आहे देवाची आवड ऐका शास्त्र थोडंसं सांगतो आणि पुन्हा तुमच्या आवडत्या विषयाकडे जातो पहिलं शास्त्र ऐका एक तर जीवाची आवड आहे दुसरी आहे संतांची आवड आणि तिसरी आहे देवाची आवड आवडी मात्र आहेत आवडी जरी भिन्न असल्या तर या सृष्टीतला जन्माला आलेला मुंगीपासून किंवा 184 योनीतला जीव असू द्या त्या प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी आवडतं
ऐका वाक्य, काही ना काहीतरी आवडतं. महाराज आज देवाची आवड प्रतिपादन करतात. जीवाला काही ना काहीतरी आवडतं. मग जीव म्हणलं की लक्ष 84 योनीतला कुठलाही घ्या. संत महात्म्यांना काही ना काहीतरी आवडतं आणि देवाला सुद्धा काही ना काहीतरी आवडतं. या थोडा विचार आपल्याला या तिन्ही आवडीचा करायचा आहे. प्रामुख्यानं शास्त्रानं वर्णन केलेली आवड आहे, त्याचं नाव आहे जीव. ऐका, कुठलाही जीव घ्या, लक्ष 84 योनीतला, प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी आवडत असतं. आता आपण एवढे जण कीर्तनाला आलाय, एवढ्यांची आवड सारखीच असेल असं सांगता येणार नाही. पण इथं प्रत्येक बसलेला लहान माणूस असू द्या किंवा मोठा माणूस असू द्या, इथल्या प्रत्येकाला विचारलं तुला काय आवडतं का, तर त्याचं उत्तर येईल हो. काही ना काहीतरी आवडतं जीवाला. ज्ञानोबा तर असं म्हणतात, बाबा मुंगीपासून ते मनुष्यापर्यंत प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी आवडतं. आवड असल्याशिवाय जीव तयारच होत नाही. विठाला विठाला सर्वांना उदाहरण देऊन सांगेल. ऐका, मुंगीचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर मुंगीलाही सुद्धा एक गोष्ट आवडते. काय आवडतं? बोला बोला, असं मातीला आल्यासारखं बसू नका. बोला, काय आवडतं? साखर आवडते. असं बोलत चालला म्हणजे कीर्तन आपलं सोपं जाईल. मुंगीला सुद्धा काय आवडतं? साखर आवडतं. पुढं जाऊन बोलू का, मांजरीला काय आवडतं? दूध आवडतं. आणि माणसाला काय आवडतं? गुलाबजाम. ऐका, मुंगीची आवड मात्र सारखी आहे, मांजरीची आवड सुद्धा जमदग्नी महाराज सारखीच आहे. पुढे जाऊन बोलू का, कुठल्याही प्राण्याची जर आवडीचा विचार केला तर त्याची आवड सेम आहे सुरेश भाऊ. पण माणूसच असा एक प्राणी आहे, त्याची आवड मात्र सेम नाही, त्याची आवड मात्र सारखी नाही. जाऊ द्या, माणसाचं सोडून द्या, मंडपातल्याचा विचार करू. जेवढे आपण मंडपात बसलोय एवढे सगळ्यांची आवड सारखीच असेल गाव? नाही. जाऊ द्या, मंडपातलं सोडून द्या. आपण ज्या गावात राहतो, ज्या घरात राहतो, त्या घरात 4च माणसं असू द्या, 4च माणसं असू द्या, त्या 4 माणसाची सुद्धा आवड सारखी असते का? बोला बोला. नाही. याच्या पुढे जाऊन सांगू का, पती पत्नी जर घरात दोघच असेल, कोण? पती पत्नी जर घरात दोघच असतील तर खरं सांगा, आवड सारखी आहे का दोघांची? नाही हो. पत्नीला जर कीर्तन आवडलं तर पतीला कीर्तनच आवडल हे सांगता येत नाही. विठाला विठाला विनोदानं असं सांगितलं जातं म्हणे, एका घरामध्ये 2 पती पत्नी राहत होते. विनोदानं सांगितलं जातं, ऐका आवडा. पती पत्नी घरामध्ये राहत होते. पती पत्नी घरामध्ये राहत असताना एक जण गेला भागवताला. जो पती होता ना तो गेला भागवत कथेला. आणि भागवत कथा चालू असताना त्यांना ऐकलं की श्रीकृष्णाला किती बायका होत्या? बोला बोला, किती होत्या? 16,108. भागवत ऐकून घरी आला आणि घरी आल्यानंतर पत्नीला म्हणायला लागला, होय गा, आज मी भागवत कथेला गेलो होतो, आज मी भागवत कथेला गेलो होतो. म्हणजे काय झालं? भागवत कथेमध्ये श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलं. म्हणे वा, चांगलं झालं मग कन्हैयाचं वर्णन ऐकलं तर. त्यात काय ऐकलं? त्यानं सांगितलं, काय नाही, देवानं लग्न केले म्हणे, आज देवानं लग्न केले. हो म्हणे, मला माहिती आहे, पण तुला माहिती आहे का देवाचे लग्न किती झाले? देवाचे लग्न किती झाले? तिनं सांगितलं, माहिती आहे म्हणे, देवाचे लग्न किती झाले? 16,108. ते पटकन म्हणला, मग मी एखादं करू का? मी एखादं करू का? तेवढ्यामध्ये महाराज, तीही माता माऊली जरा खंबीरच होती आणि सगळ्याच माता माऊल्या खंबीर असतात. खंबीर होती महाराज ती माता माऊली. तिनं सांगितलं, वर तुम्ही भागवताला गेला होतात का? ऐका ना, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये दावणगावला गोविंद महाराजाची कथा होती आणि त्या कथेत त्यांनी 5 पांडवाचं वर्णन करून सांगितलं. 5 पांडवाचं वर्णन केलं, महाभारताचं वर्णन केलं. आणि महाभारतात मी असं ऐकलंय, काय? बोला बोला बोला. मी असं ऐकलंय म्हणे. म्हणला काय ऐकलं सांग तरी. ते म्हणला, जे काही 5 पांडव होते ना, त्या 5 पांडवांच्या मध्ये द्रौपदी किती होती? एकटी होती. त्या एकट्या द्रौपदीने किती नवरे केले होते? 5 नवरे केले होते म्हणे. 5. मी एखादा. ते म्हणला, तेरी बी चूप मेरी बी चूप. विठाला विठाला. एका घरात पती पत्नी राहतात. ऐका, जिच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो आपण, तिची ना आपली आवड सारखीच असेल का नाही हे सांगता येत नाही. याच्या पुढे जाऊन सांगितलं माऊलीने तर ऐका, ज्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला ना, त्या आईची ना आपली आवड सारखीच राहील का नाही म्हणजे यामध्ये संशय आहे. त्या आईला जर काय आवडत असेल तर त्या मुलाला तेच आवडेल हे सांगता येत नाही. चला, जीवाची आवड प्रतिपादन करत असताना शास्त्र असं सांगतं की शास्त्रामध्ये काही ना काहीतरी जीवाला आवडतं, पण माणूस असा एक प्राणी आहे, त्याची आवड मात्र सांगता येत नाही. त्याची आवड मात्र सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? आपल्याला गाढवाची सुद्धा आवड सांगता येईल. काय असतं गाढवाला आवड? बोला बोला, काय असतं? हुशार आहे आपण. उकंड्यावरती जाऊन
लोळायचं. बस उखंडा म्हणजे त्याच्यासाठी स्वर्गच आहे. उखंडामध्ये त्याच्यासाठी स्वर्गच आहे. ही आवड आहे त्याची महाराज, त्याच्या आवडीचा विषय वेगळा आहे. पण महाराज असं म्हणतात, शास्त्रकार असं म्हणतात की बाबा या जीवाला काही ना काहीतरी आवडतं. आणि शास्त्रकाराने त्याची आवड प्रतिपादन करत असताना 3 शब्दामध्ये त्याची आवड प्रतिपादन केली. ऐका, जेवढा काही माणूस प्राणी आहे ना, माणूस जीव आहे, त्याची आवड सांगत असताना शास्त्रकाराने असं सांगितलं, प्रत्येक जीवाचा विचार केला तर त्याला आवडतो फक्त संसार. त्याला आवडतो फक्त संसार. ऐका, संसार म्हणजे लग्न करणं नाही. संसार या शब्दाचे अनेक अर्थ होतात, अनेक अर्थ. पण संसार हे प्रत्येकाला आवडतो. उदाहरण देऊन सांगेल. ऐका, एखाद्याच्या आपण जर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांना जर शेतीमाडी दाखवत असाल, ओळख करून देत असाल, तर तो मानतो महाराज ही आमची जेवढी शेतीवाडी दिसते, हे गाडी बंगलं सगळं दिसतंय ना, हे आमचा काय छोटासा संसार. बोला बोला, हे आमचा छोटासा संसार आहे. पुढे गेलो आपण उदगीरला एखाद्याच्या दुकानामध्ये गेलो तर तो सुद्धा ओळख करून देईल, महाराज हा आमचा छोटासा संसार आहे. पुढे गेलो तर महाराज एखाद्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर पत्नीची ओळख करून देताना तो सुद्धा माणूस म्हणतो, महाराज हा आमचा, बोला की आहे ते तरी बोला, ज्यांचं नाही ते जाऊ द्या, हा आमचा संसार आहे. बघा, वस्तू एकच आहे, वस्तू अनेक आहे, पण नाव एक आहे त्याला. वस्तू अनेक आहे, वस्तू शेती आहे, त्याला नाव संसारच दिलंय. ऐका पुढं, 2 नंबर दुकान आहे, त्याचं नाव संसारच दिलंय. 3 नंबर महाराज त्याच्या पत्नीची, व्यक्तीची ओळख करून देतोय, त्याला नाव दिलंय संसारच. अशा या संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला दिसतात, सृष्टीच्या उत्पन्नापासून जेवढे काही पदार्थ निर्माण झालेत ना, तेवढे पदार्थ फक्त आणि फक्त या संसार शब्दामध्ये व्यापून टाकलेले आहेत. सगळे काही या संसार शब्दामध्ये व्यापून टाकलेले आहेत. आणि या संसार शब्दामध्ये व्यापून टाकल्यामुळं आपल्या सर्वसामान्य जीवाची आवड सांगितली जाते, त्याचं नाव आहे संसार. महाराज तर याच्या पुढे जाऊन बोलतात, जीवाला काय आवडतं तर ऐका, वाढावे संतान, वाढावे संतान, ग्रही भावे सांगत असताना, प्रतिपादन करत असताना तुकोबाराय म्हणतात, बस सामान्य जीवाला काय आवडतं ऐका, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. बस काय महाराज, ज्याचं लग्न नाही झालं, ऐका, ज्याचं लग्न नाही झालं ना, त्याला काय वाटतं, लग्न झालं पाहिजे. बरं जाऊ द्या, सामान्य जीवाची आवड प्रतिपादन करत असताना जन्माला आल्यापासून आपणच आपला विचार करायचा की आपल्या आवडी आतापर्यंत किती झाल्या, आपल्या आवडी आतापर्यंत किती झाल्या. जन्माला आल्याबरोबर, आता विनोदानं सांगितलं जातं, सर जन्माला आल्याबरोबर लहान लेकराला विचारलं, बाळा तुला काय आवडतं, तर पूर्वीचे लेकरं उत्तर द्यायचं, माझी आई आवडायची. बरोबर आहे, लहान लेकराला काय आवडते माता मावल्या, हो आई आवडते. पण आताच्या जर मुलाला विचारलं तुला काय आवडतं, तर त्याचं उत्तर येईल मोबाईल. त्याचं उत्तर येईल मोबाईल. बरं, एवढा मोबाईल आवडायला लागला, एवढा मोबाईल आवडायला लागला, एखादा मुलगा जर रडायला लागला, त्याच्या आईनं घेतलं तरी जर समजेना गेला, तर त्याच्या हातात नुसता मोबाईल देऊन बघायचं. त्याच्या हातात मोबाईल दिल्याबरोबर कितीही रडणारं लेकरू असू द्या, शांत होतं की नाही, होतं ना, हे सत्य आहे. ऐका, आणि या मोबाईलनं तर एवढी दुनिया वेडी झाली, बस सांगायचंच नको महाराज. आणि जेव्हापासून हे व्हॉट्सअप फेसबुक आलं त्याच्यापासून तर अत्यंतच वेडे झाले लोक. बरं, एवढे आळशी झाले, विनोदांना सांगितलं जातं, म्हणे एक जणाला अग्निडाग देत होते. अग्निडाग कळते ना, जाळत होते, अग्निडाग देत होते. आणि अग्निडाग देत असताना इकडच्या माणसाने इकडच्या माणसाला फोन केला, सुभाष भाऊ, इकडच्या माणसाने इकडच्या माणसाला फोन केला, म्हणे अरे बघ तिकडून जाळ लागला की नाही. म्हणजे इथून इतक्यात सुद्धा जाण्याकरता लोकांना वेळ राहिला नाही, एवढे आळशी झाले. मोबाईल लहान लेकराच्या हातात दिल्याबरोबर ते रडायचं थांबतं, त्याची आवड मोबाईल आहे. थोडासा मोठा होऊ द्या महाराज, 5वी 7वीला जाऊ द्या, 5वी 7वीला गेला की त्याला सायकल खेळायला पाहिजे. थोडासा मोठा कॉलेजला गेला की पुन्हा त्याला, बोला काय, ही घरातलं आहे आपल्या, काय पाहिजे त्याला, पुन्हा
गाडी पाहिजे आहे की नाही. थोडासा पुढं झाला महाराज, गाडीही दिली. गाडी दिल्यानंतर चांगल्या टक्केवारीनं पास झाला, मेडिकलला लागला, डॉक्टर झाला. डॉक्टर झाल्याबरोबर नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर पुन्हा काय असतं बघा, किती पटकन सांगितलं तुम्ही. नोकरी लागली की पुन्हा बायको, आहे की नाही. नोकरी लागली की बायको महाराज. आणि लग्न एक अशी बिमारी, असे विनोदान आमचे गुरुजी सांगायचे, लग्न एक अशी बिमारी म्हणे, ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होतं की, ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होतं की, आणि ज्याचं झालं त्याला वाटतं उगाच झालं. ज्याचं झालं त्याला वाटतं उगाच झालं, आणि जर उगाच झालं वाटलं नसतं तर तुम्ही सगळे कीर्तनाला आलात नसतात. विठाला विठाला. ऐका, लहान लेकराची आवड पाहिली तरुण वयात 25व्या वर्षात गेल्यानंतर ज्या रात्रंदिवस आई आई म्हणणारा, एकदा का लग्न झालं सर, हे लग्न झाल्याबरोबर त्याची आवड बदलते. पुन्हा कोण विचारतं, कुणाला विचारतो? आई, आईला नाही, आई ती कुठे गेली. हे आवड बदलत राहते महाराज. बरं, थोडासा मोठा झाला, मुलं बाळ झाले. मुलं बाळ झाल्यावर तर मुलाबाळाचंही लग्न व्हायला लागतं. लग्न मुलाबाळाचं झालं की पुन्हा त्याला काय आवडतो? नातू आवडतो. बरं, किती आवडतो? आपल्या जीवापेक्षा जास्त आवडतो. एवढा आवडतो महाराज, जीवापेक्षा जास्त नातू आवडतो. लहानपणापासून जन्माला आलेल्या बाळापासून मृत्यू होईपर्यंत माणसाचा विचार केला तर आवडी सारख्या राहील. बदलत जातं. पण तुकोबाराय म्हणतात, फक्त सामान्य जीवाची आवड विचार केला तर ल्यावे खावे बरे असावे सदैव, आणि हे चिकरी हाव संसारिक. बस, या संसारिकाला दुसरं काहीच आवडत नाही. ज्याचं लग्न नाही झालं त्याला वाटावं लग्न झालं पाहिजे. घरात चांगलं खायला असलं पाहिजे, घर चांगलं झोपायला असलं पाहिजे, अंगावरती कपडे लिहायला सुद्धा चांगलं असले पाहिजे. पण महाराज आपण विचार करत नाही की हा जन्म देवानं दिला कशा करता. देवे दिला देह भजना गोमटा, आणि तो या झाला फाटा बादिकेचा. औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया न जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया न जमाना खोया. औट हाताचा म्हणजे हे 3.5 हाताचा. 3.5 हाताचा नरदेह अल्लाने म्हणजे कुणी दिला हो? देवानं दिला. आणि देवानं दिल्यानंतर तुम्ही आम्ही काय केलं? खाया पिया सुख से सोया नहक जमाना खोया. याच संसारामध्ये आपण खाल्लं पिल्लं आणि झोपी गेलो. झोपी गेलो म्हणजे कुठे गेलो? कीर्तनात. बोला बोला, कुठं? कीर्तनात का परळीला? कीर्तनातही नाही आणि परळीला नाही. जिथून आलो तिथं गोईंग टू यमपुरी. जिथून आलो तिथं जायचंय महाराज. मग खाली हात आया था खाली हात जाएगा. एक दिवस प्रत्येकाला ठरलेला आहे. पण या आवडीचा विचार करत असताना शास्त्रकार असं सांगतं, हा सगळा संसार खोटा आहे पण तरी जीवाला आवडतो संसार. सर्वांना माहिती आहे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही गोटे. प्रमाण खाली बसलेल्या लोकांच्या सुद्धा पाठ झाली पण मान्य करत नाहीत. हा संसार दुःखाचा आहे असं कोणाला माहिती नाही? तुमच्या माझ्या सगट कुणाला माहिती नाही? सगळ्यांनाच माहिती आहे. आणि कशासाठी खटपट चालू आहे? सुखासाठी चालू आहे ना. रात्रंदिवस कशासाठी खटपट चालू आहे? सुखासाठीच चालू आहे. बरं जाऊ द्या, आपल्या घरी जर सुख असतं तर आपण कीर्तनाला आलो असतो का? नाही महाराज, तुमचं सोडा. माझ्या घरी सुख असतं तर मी कीर्तन करायला आलो असतो का? नाही. हे प्रत्येकाचं ठरलेलंच आहे महाराज. कुठेही गेला तरी पळसाला पानं तीनच आहे. फक्त लांबून वाटतं की हे सुखी आहे ते सुखी आहे, पण या जगात पाहिलं प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी दुःख आहेच. जो देखे सो दुखिया बाबा, 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 जो
म्हणतात ऐका, या जगामध्ये पाहिलं तर प्रत्येक जणालाच दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया यहाँ कोई नहीं रे, सुखिया यहाँ कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा. या जगामध्ये पाहिलं तर प्रत्येक जण दुःखी आहे. कोण कोण दुःखी आहे का? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धना बैरागी. राजाला दुःख आहे, महाराजाला दुःख आहे. अरे सामान्य जीवाचं सोडा, देवादिकांना सुद्धा दुःखच भोगावं लागलंय. मग तुम्ही आम्ही तर संसारिक जीव आहे. सामान्य जीवाची आवड सांगत असताना संसार आवडतो, किती आवडतो, किती आवडतो ऐका. ज्या पत्नीसोबत आपण रात्रंदिवस संसार करतो, एवढा संसार आवडतो, पण ते सुद्धा शेवटची साथ देतील की नाही सांगता येत नाही. किती आवडतो विनोदानं सांगितलं जातं. म्हणजे 80 वर्षाचं म्हातारा ऐका, 80 वर्षाचं म्हातारं म्हातारीला घेतलं आणि परळीच्या बाजारातून जात होतं. जात असताना महाराज दोघांच्या हाताला हात धरलेला होता ऐका. हाताला हात धरलेला होता, दृश्य डोळ्यासमोर आणा. आणि हाताला हात धरून सुरेश भाऊ दोघं बाजारातून चलत होते. प्रत्येक जण त्या जोडीकडे बघत होतं. बघत असताना लोक म्हणत होती, बघा 80 वर्ष वय झालं म्हाताऱ्याचं, 60-65 वर्ष या म्हातारीचं वय, तरी सुद्धा किती प्रेम आहे. हाताला हात धरून बाजारात चालायला लागले ऐका. बाजारात हाताला हात धरून चालायला लागले. महाराज म्हाताऱ्याला एक जणांना न राहून विचारलं, का हो म्हणे बाबा 80 वर्ष वय झालं, एवढं प्रेम करता का तुम्ही तुमच्या बायकोवरती? त्यानं सांगितलं, अरे कशाचं प्रेम, हात सोडला की दुकानात घुसती म्हणे. हात सोडला की दुकानात घुसते. आता एवढं प्रेम असतं का आपण कशातही? हे मात्र लक्षात ठेवा. या संसारात कितीही तुम्ही प्रेम करा, ऐका वाक्य, या संसारात कितीही तुम्ही प्रेम करा, पण जोपर्यंत आपण तुम्ही माझं माझं म्हणताय तोपर्यंतच हे सगळं आहे. जो मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा. जोपर्यंत हे शरीर धडधाकट आहे, चांगलं कमवून तुम्ही घरात आणता तोपर्यंतच म्हणते बस माझ्या पप्पा सारखे पप्पा या जगामध्ये नाहीयेत, माझ्या मालकासारखा मालक या गावामध्ये नाहीये. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही कमवून आणता तोपर्यंत. आणि एकदा का वय झालं तीच बायको म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरी, अन्नासी येले घर तुंकोनिया. बाईल म्हणजे खर, खर म्हणजे काय हो? खर म्हणजे गाढव. गाढव कुणाला म्हणते? गावातल्या लोकाला. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, हे गाढव मेलेलं बरं का? तर नासी येले घर तुंकोनिया. एवढा संसार आहे महाराज. या संसाराला थोडस बाजूला सरा आणि तुकडोजी महाराज म्हणतात जरा देवाचं भजन करा. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. ऐका तुकडोजी महाराज म्हणतात, ओ तू मनसी बायका पोरा, ती तुझ्या मागची चोर. तू मनसी बायका पोरा, ती तुझ्या मागची चोर. अर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. या संसारा पायी, या संसारा पायी. ऐक काय कर. आता हे मी नाही सांगत, तुकडोजी महाराज म्हणतात, तू मनसी बायका पोर, त्याच्या मागची चोर. मग चोर कुणाला म्हणतात? महाराजाला. कुणाला म्हणतात तो? पर कशावरून चोर तर सिद्ध करून दाखवतो. तुकोबरायचं सुद्धा प्रमाण आहे का? एखादा माणूस मेलाच, मरूने सप्ताह होतो, पण सांगायलो एखादा माणूस जर सुरेश भाऊ मेला, मेल्यानंतर त्याच्या सोन्याचे चांदीचे जर गळ्यामध्ये दागिने असतील तर मालक खरंच सांगा कोण काढून घेतो? माता माऊल्या कोण काढून घेत? महाराज. कोण काढून घेत? नातेवाईक. नातेवाईक नाही हो, नातेवाईक सुद्धा काढून घेत नाहीत महाराज. बांधोनिया देती यमाची हती, तुकोबराय म्हणतात भूषणे हे घेते काढोनिया. अरे आपल्याच घरातील लोक यमाच्या हातात आपल्याला बांधून देतात आणि गळ्यामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने असले तर काढून घेतात. मग काढून घेणाऱ्याला काय म्हणतात तुमच्या इकडं? चोर म्हणतात की नाही? तेवढ्यावरती थांबत नाही तुकडोजी महाराज. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. या संसारा पायी, या संसारा पायी,
या संसारापायी काय करतील ऐक, मेल्यानंतर कापड फोडतील कुणाच्या डोक्यावर, गावकऱ्याच्या नाही रे, तुझ्या डोक्यावर कापड फोडतील. काय केलं आमच्या बापानं आमच्यासाठी, काय केलं आमच्या आईनं आमच्यासाठी, कोण म्हणतील हो हे आपलीच मुलं म्हणणार आहे. जोपर्यंत तुम्ही संसारात आहेत तोपर्यंत या संसाराची कितीही आसक्ती धरा, या संसाराला कितीही माझं म्हणा, पण महाराज म्हणतात या जगात कोणीच कुणाचं नाहीये. नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे नाही रे सुंदर महाराज या प्रमाणाद्वारेच आपल्याला भाव कळून जाईल. नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची बाहू कुणाचा, कोण कुणाची सखी सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील दागे दोरे. या जगामध्ये कोणीच कुणाचं नाही, हे कुणाला माहिती नाही हो, प्रत्येकाला माहिती आहे. एकट्याला यावं लागणार आलंय आणि एकट्याला जावं लागणार आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण तरी सुद्धा आपलं संसारावरती एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं. काही माणसं तर आपल्या पत्नीला म्हणतात, बघ तू जर अगोदर गेलीस तर मी वेडा होऊन जाईल, मला सोडून तू जायचं नाही, तू जर मला सोडून गेलीस तर मी वेडा होऊन फिरेल. वेडा महाराज वेडा होऊन फिरेल. आता ही प्रेमाची भाषा असते. महाराज म्हणते ते
मी सोडून गेले तुम्हाला तर खरंच तुम्ही वेडा होताल का? हा म्हणतो मी खरंच वेडा होईल. खरंच वेडा होताल का? अगं खरंच मी वेडा होईल, तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही, मी वेडाच होईल तुम्हाला सोडून गेल्याबरोबर. मग पत्नी विनोदानं म्हणते का हो खरंच तुम्ही वेडे होताल का? आणि मी खरंच जर मेले तर तुम्ही दुसरं लग्न करणार नाही ना? खरं सांगा, तुम्ही दुसरं लग्न करणार नाही ना? ते सांगितलं, त्यानं सांगितलं म्हणे खरंच जर तू मेलीस तर मी वेडा होऊन फिरेल, मग दुसरं लग्न तर नाही करणार ना? अगं म्हणे जाऊ दे दुसरं लग्न करणार नाही पण मी वेडा होऊन फिरेल. पाहू सांगा अगोदर तुम्ही, खरंच सांगा म्हणे की तुम्ही दुसरं लग्न करणार नाही का? त्यानं पटकन सांगितलं येड्याचा काय भरोसा आहे? येड्याचा का भरोसा? अरे किती प्रेम आहे या संसारावरती, किती प्रेम आहे महाराज. साधू संत महात्म्यांनी कित्येक दिवसापासून सांगितलं बाबा हा संसार खोटा आहे, पण तरी सुद्धा आपल्याला हा खोटा वाटत नाही. पण चला, सामान्य जीवाची आवड शास्त्रकार सांगत असताना म्हणतात बाबा सामान्य जीवाला काही ना काहीतरी आवडतं, त्याचं नाव आहे संसार. या संसार शब्दाचा अर्थ या सृष्टीतले जेवढे काही उत्पन्न झालेले पदार्थ आहेत, इरती माईक दुःखाची जनती, प्रत्येक पदार्थ हा दुःखालाच कारणीभूत आहे. आणि दुःखाला कारणीभूत असताना सुद्धा आपल्याला आवडतो हा संसार. प्रत्येक पदार्थाला माईक म्हटलं जातं, त्याला संसार म्हणा आपण. आणि या संसारातले सगळेच पदार्थ जीवाला आवडतात. मग कुणाला काय आवडत असेल, कुणाला काय आवडत असेल, ऐका सगळ्यांनाच कीर्तन आवडेल असं काही नाही. काहींना कीर्तनाच्या नंतर जे असतं काय जागर जागर कीर्तनाच्या नंतर जे जागर असतं ना, काहीला ते जागर आवडत आहे की नाही. त्याच्या पुढे गेल्यानंतर झालं महाराज जागर झाल्यानंतर काकडा काही जणाला आवडतो, आवडत नाही पण आवडतो महाराज काही जणाला, आहे की नाही. काकडा काही जणाला आवडतो. काही ना काहीतरी विभिन्न आवडी सांगितल्या जातात. ऐका, जीवाची आवड सांगत असताना शास्त्रकारानं असं सांगितलं, बाकी आवड सांगत वेळ घालवायचा आणि एक काम करा, जीवाची आवड म्हणजे संसार आहे. विठाला विठाला संसाराशिवाय या जीवाला दुसरं काही आवडतच नाही. मग या संसारातले कुठलेही पदार्थ घ्या. शास्त्रकारांनी 2 नंबरची आवड सांगितली जाते, त्याचं नाव आहे संत महात्म्य. ऐका, शास्त्रकार असं म्हणतात संत महात्म्यांच्या आवडीचे प्रकार 2 आहे. एक तर संतांना संत आवडतात, नाहीतर संतांना देव आवडतो. एक तर संतांना संत आवडतात, नाही तर संतांना देव आवडतो. महाराज माऊली किती गोड बोलतात. ऐका, अरे जाऊ द्या म्हणे, आमच्या प्राणापेक्षा सुद्धा तो देव आम्हाला जास्त आवडतो. बहु आवडसी जीवा पासोनी या, बहु आवडसी जीवा पासोनी या, बहु आवडसी जीवा तुझी आन पाहिन का देवराया, देवराया तुझी आन वाहिन तुझी आन पाहिन का किती आवडतात. तुझी आन वाहिन गा देवराया, बहु आवडसे जेव्हा पासून या. साधू संत महात्म्यांची आवड सांगत असताना महाराज म्हणतात, एक तर संतांना संत आवडतात, नाही तर संतांना देव आवडतो. बस या 2 आवडीच्या व्यतिरिक्त संतांची आवड तिसरी सांगताही येणार नाही. का सांगता येणार नाही तर कित्येक तरी प्रमाण संतांची किंवा तुकोबरायचे देता येताल. हे सगळे काही आम्हाला माणिक पाषाण खडे जैसे, हे काय